राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहे। या घटना रोखण्यासाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना करावी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून शांतता रॅलीचं आयोजन दिनांक 3 सप्टेंबरला करण्यात आलं होतं। भर पावसात शेकडो महिलांनी या मोर्चात सहभाग नोंदविला आणि शहरातील मुख्य मार्गे हा मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं लेखी निवेदन एसडीओ, तहसीलदार आणि पोलीस विभागाला सादर केलंय। बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटतायत। अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळे ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजावत आहे असं संतप्त नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाच भयावह चित्र आहे। अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसतोय। लहान मुली, महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत। लहान मुली, महिलांवर सुरक्षित नाहीयेत। समाजात जनजागृती झाली पाहिजे, आपण जागरूक राहिलं पाहिजे। लहान मुली, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्यानं कठोर शिक्षा मिळायला हवी। भारतीय संस्कृतीत स्त्रीला मातेचं स्थान आहे, त्याप्रमाणे आपण वागवलं पाहिजे। तिचं संरक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आपली नैतिकता ठेवून महिलांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे। समाजातील विकृतीला विरोध केला पाहिजे। महिलांसाठी अनेक कायदे असूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नाही अशी शोकांतिका पाहावयास मिळत आहे। अशा महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ दिनांक 3 सप्टेंबरला संविधानिक मार्गाने मंगरुळपीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिरबलनाथ महाराज मंदिर ते तहसील कार्यालय अशा मार्गाने शेकडो महिलांनी एल्गार पुकारत मोर्चा काढला। शेवटी आपल्या मागण्यांचं लेखी निवेदन प्रशासनाला सादर करून या मोर्चाची सांगता करण्यात आली। आज माझ्या महिला, माझ्या भगिनी, माझ्या बहिणी कुठेतरी सुरक्षित नाही। आज समाजात वावरत असताना कितीतरी भोचक नजरा आज आमच्याकडे जो अंगावर अत्याचार होतो तो फक्त बलात्काराच्या स्वरूपात नाही तर दिवसा ढवळा बऱ्याच ठिकाणी आम्हाला तो सहन करावा लागतो। माझी महिला बदनामी न व्हावी यासाठी कधी कधी चूप बसते, पण ते चूप बसणं आज एक आम्हाला बंद करायला हवं। कारण जर आज आपण त्यांचा प्रतिकार केला नाही तर याचं स्वरूप हे बलात्काराच्या स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतं। आणि आपली लहान 3.5 वर्षाची मुलगी असू देत की MBBS झालेली डॉक्टर मुलगी असू देत, ती सुरक्षित नाहीये। मग काय करावं? कुठे आपण कमी पडतोय? कारण कमी पडते ही पुरुष प्रधान संस्कृती, हिचा कुठेतरी आम्ही माझ्या सगळ्या महिलांनी एक प्रतिकार करायला हवा। मुलगा मुलगी हा भेद न करता मुलीला तुम्ही सांगता घरी बसा, डोळे नजरे खाली करून चल, पण मुलाला तुम्ही कुठेतरी सांगायला का विसरता बरं? कारण मुलगा सुद्धा हा बाहेर पडला तर कोणाची तरी बहिणीचा भाऊ म्हणूनच वावरला पाहिजे। कारण तिच्यावर अत्याचार करताना त्याचं 4 वेळा काळीच धडधडलं पाहिजे असा कडक कायदा अंमलात येणं आज गरजेचं आहे। प्रत्येक देशात, कितीतरी देशात कडक कायदा आहे, पण आज आमच्या देशात कडक कायदा असताना सुद्धा कुठेतरी यंत्रणा कमी पडते। बदलापूरची घटना पहा, 12 तास पोलीस स्टेशनला त्या मुलीची आई उभी राहते, म्हणजे किती दुःखद घटना आहे ही। म्हणून आज आमच्या ह्या सर्व महिला, मंगरुळपीर येथील शहर आणि ग्रामीण महिला आज इथे एकत्र झाल्या आहे आणि आम्हाला हा रोष, आमची ही पावर, आमची ही ताकद दाखवायची आहे जगाला की जर तुम्ही नारीचा जर तुम्ही कुठेतरी आमचा छळ करसाल तर आम्ही सगळ्या एकवटून त्याचा बदला नक्की घेऊ। धन्यवाद। आपण बघता की 20 लाखहून अधिक विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात, पण फक्त 50,000 गव्हर्नमेंट सीट्स इथं उपलब्ध आहे आपल्याकडे। आणि एवढा सगळा संघर्ष करून एका तप्त्या सुवर्णाप्रमाणे एक डॉक्टर निखरून येतो समाजात आणि एवढा संघर्ष करून काय भेटते त्या मुलीला? ती आपल्या आई वडिलांना आश्वासन देऊन गेली होती की मी तर डॉक्टर आहे, मी प्रामाणिकपणे माझ्या ड्युटीवर जात आहे, पण ती वापस नाही आली। आज ही फक्त दखल आहे ना त्या मुलीची नाही, त्या चिमुकलीची नाही, तर समाजात वावरणाऱ्या प्रत्येक वृद्ध महिलेची देखील आहे। म्हणून आज हा मोर्चा आम्ही इथं काढलेला आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम।